बर चल ठीक आहे. चिन्या हे चिन्या, मी तुझ्या वयाचं होतो ना त्यावेळी माझ्यामध्ये आणि दादामध्ये इमरती खाण्याच्या स्पर्धा रंगायच्या. 50-50 इमरती खायचो ना दादा आपण. मग काय बापरे, शाही इमरती कधीही न पाहिलेली माणसं कशी असतात ना, आदाशासारखी खातात. अगदी तसे 50-50. स्टॉप इट, इट्स नॉट कूल. आय वाज जस्ट जोकिंग. मला हा गेम खूप आवडला, ही स्पर्धा खूप आवडली. चिन्या आपण करू ना स्पर्धा. स्पर्धा? अरे तू जिलब्या खा, मी जिलब्या खातो, बघू किती खाऊ शकतो आपण. चल बघू ओम दादा, मागच्या वेळेला मी वडापावचं चॅलेंज केलं होतं तेव्हा रॉकी दादाला पण हरवलं होतं मी. ते बघू रे, ते बघू, ते नंतर ठरवू. चल सुरू कर. चल रेडी, 1 2 3. ओम मोहित, बायको ठीक आहे, खा. मला नकोय. अगं खा ना. मला नकोय. अगं खा ग. अगं खा ना. खा. नकोय मला मोहित. मी भरवतोय म्हणून तुला नाही खायचंय? मगाशी तो जेव्हा तुला भरवत होता तेव्हा बरं हे पोपटाम सारखं तोंड मोठं केलं होतं आणि कधी आता खा ना. मला नकोय मोहित. तू ऐक ना, मी बघ. पाहिलं, यासाठी मी म्हणत होतो की मी बाजूला झालेलाच बरं. मोहितराव, नाही हे बरोबर आहे ना. जेव्हा हे ओम आणि स्वीटू एकत्र येतात तेव्हा बाकीचे कोणी जगो अथवा मरो यांना काही फरक पडत नाही. मोहितराव असं का बोलताय तुम्ही? जे आहे ते आहे. कारण हे सगळं जे काही चाललंय ना, हे बघत बसण्यापेक्षा मी बाजूला झालेलाच बरं. मोहितराव ऐका ना, तसं नाही. मोहितराव, मोहित, तू काय मोहित, उचल. नाही उचलणार काय? मी तो नॅपकिन नाही उचलणार. कारण मी तुमचा या घरातला नोकर नाहीये, मी या घरचा जावई आहे. एकतर तिथे जे काय चाललंय ते सगळं डोक्यात जातंय माझ्या. आणि तुम्ही काय नुसते उभ्या राहताय तिथे बघत. हे बघा, ओम सरांना जर खरं कळू नये असं वाटत असेल तर मला या घरच्या जावयाचा मान मिळायलाच हवा. आता जर पुन्हा या घरात माझा अपमान झाला तर मी ओम सरांना सगळं खरं सांगायला फार वेळ लावणार नाही. तू काय सतत धमक्या देतोयस मला? मी वॉर्निंग देतो. तुमच्या दोघांमध्ये अंतर असं कधीच आलं नाही, कळलं? तो लग्न मोडून का गेला तुला माहिती नव्हतं? तुझ्या मनात संताप होता. म्हणजे तू रागराग करायचीस, म्हणजे ओमचा रागराग करायची, म्हणजे मनामध्ये ओम होताच ना, हो की नाही? प्रेमाने नाही, रागानेच विचार करायचीस.
समोर आला की संताप व्यक्त करायचीस, समोर नसला की स्वतःला त्रास करून घ्यायचीस. पण हे सगळं ओममुळे होतं आणि ओमसाठी होतं ना. आता हे सगळं मागे सोडून जायला हवं. म्हणजे जखमा भरलेल्या आहेत, तुमचे गैरसमज दूर झालेले आहेत, हात तर तुम्ही सोडलेलेच आहेत. तर मला असं वाटतं की आता एकमेकांचे विचार करणं हे पण सोडलं पाहिजे. इतकं सोपं आहे का मावशी? माझ्या आयुष्यात जितके काही आनंदाचे क्षण आले ते मी ओम बरोबर घालवले, ते ओम मुळे आले. ते विसरणं नाहीये सोपं माझ्यासाठी. राग, रुसवा, आमची मैत्री, त्यातनं आलेलं प्रेम, गैरसमज, भांडणं छोटी मोठी, हे सगळं ओम बरोबर घालवलंय मी. हे सगळं ओम बरोबर केलंय. आणि असं कसं विसरू त्याला? इलाज नाही आता. त्यांनी दादांचा जीव वाचवला, त्यांनी माझा सगळा संताप आतापर्यंतचा सहन केला. मी त्याला विसरले नंतर मी स्वतःला विसरून जाईल. मी सांगा मावशी, स्वतःला विसरून कसं जगू? ओम शिवाय कसं जगू? मी माझ्या मुलीला अगदी चांगलं ओळखते. तिच्या मनात असं काही नाही. माझी मुलगी तिच्या लग्नाची मर्यादा ओलांडणार नाही. जर तुझ्या मनात काही असेल तर ते संपव, विसर तिला. मग त्यासाठी तुला जे काही करावं लागेल ते तू कर. पण हे नातं आता संपव. माझं ओमवर प्रेम आहे मावशी. ते कधीच संपलं नव्हतं. कालही तितकंच होतं आणि आजही तितकंच आहे. मी कसं विसरू असं सगळं? माझ्या आयुष्यात आलेलं कोणतंही नातं ते सोडवू शकत नाही. मग असं असताना मी मोहित बरोबरचं लग्न कसं निभावू? मी कसं काय खोटं वागू? मावशी माझं आयुष्य आहे ओम. कहाँ थी तुम बेबी? मी इथेच माझं एक ऑफिसचं अचानक काम आलं, तिथे गेले होते. बाहर इतना कुछ हो गया, तुम कहाँ थे लेकिन? बाहर क्या हुआ? मी म्हंटल ना ऑफिसला गेले होते. अरे बाहर बहुत कुछ हो गया बेबी, तुम्हें पता नहीं? नाही, मी सांगितलं मला महत्वाचा फोन आला म्हणून मला जावं लागलं. पर अभी तो खाना खाते वक्त तुम यही थी ना, अचानक बाहर ऑफिस? मी बॉस आहे ऑफिसची. मी कधी कुठे कुठल्या कामासाठी गेले हे कुणालाही एक्सप्लेन करायची गरज मला वाटत नाही. एक्सप्लेन तो करना पड़ेगा तुम्हें, क्योंकि जो काम के लिए तुम बाहर ऑफिस में गई थी ना, वो काम मुझे पता है. भाई के प्यार में तुम इस कदर गिर जाओगी ना, ये मैंने जिंदगी में नहीं सोचा था बेबी. वेड लागले का तुला? ओम और स्वीटू का एक्सीडेंट तुमने करवाया ना? काय डोकं फिरलंय का तुझं? डोकं फिरलं नाही बेबी, आउट झालंय, आउट. हे बघ, हे असे आरोप करण्यासाठी ना प्रूफ लागतं. हेलो, मुझे ना कोई प्रूफ की जरूरत नहीं है. मैं सब सच जानता हूं. वो ड्राइवर क्यों? यार बेबी, मैं ना पागलों की तरह प्यार करता हूं तुमसे. तेरी हर बात मुझे अच्छी लगती थी.
मुझे हमेशा लगता था तुम बाहर से जैसी भी हो मन से बहुत अच्छी हो, तुम कभी किसी का बुरा नहीं चाहोगी, ना किसी के साथ बुरा करोगे। और बेबी तुमने ना मेरे प्यार को झूठा साबित कर दिया यार। आज जो भी किया ना तुमने उधर, मुझे लगने लग गया मेरा प्यार गलत है, मैंने गलत इंसान से प्यार किया। तो अपने सगे की ना हो सकी, अपने माँ बाप के ना हो सके, अपने भाई की ना हो सके, वो मेरी क्या होगी यार। जी तो करता तुझे अभी के अभी पुलिस में दे दूं। नहीं कर सकता अभी, सच्चा प्यार करता हूं तुमसे, तेरी तरह झूठा नहीं हूं, ना हो सकता हूं मैं। माझी बायको दुसऱ्या कोणाच्या तरी मिठीत नाही बघवत. खूप त्रास होतो सर, जीव जळतो, आतल्या आत जुळतो विचार. कारण माझं खरंच तिच्यावर खूप प्रेम आहे. व्हेरी गुड. माझं उमर प्रेम आहे मावशी, ते कधीच संपलं नव्हतं. कालही तितकंच होतं आणि आजही तितकंच आहे. मावशी माझं आयुष्य आहे ओम. Give me the bottle. Take it. Careful, careful, sir. Always careful. Sorry, sorry. काय झालं? अरे फोन ही नहीं उठा रहा ये. अरे काय झालं, तुम्ही तिघे जागे आहात, काय झालं? मावशी ओम नाही आलाय अजून. अरे कब से लगा रहा हूँ मम्मी जी, मैं फोन उठा ही नहीं रहा है. हो येईल ना तो. हो पण काही कळवलंच नाही ना त्यांनी. माझा फोन पण उचलत नाहीये, कसं कळणार? सायलेंटवर असेल फोन, किंवा ऐकू गेला नसेल त्याला. ठीक आहे ना. पण मावशी 2 वाजलेत आता, असं कधी करत नाही तो, म्हणून. होतो त्याला असा उशीर होतो कधी कधी. अचानक एखादा मित्र भेटला किंवा अचानक काहीतरी ठरलं, होतो उशीर. येईल तो. मावशी मला खूप टेन्शन आलंय. मला समजू शकते तुझी काळजी, पण एवढी काळजी करायची काहीच गरज नाहीये. ओम माझा मुलगा आहे. किती अपसेट असला ना, काही वेडवाकडं करणार नाही तो. म्हणजे इतरांना त्रास देणारं असं काही वागत नाही ओम. झोपा तुम्ही. नाही तुम्ही झोपा, मी थांबते इथे. तो आला की तुम्हाला कळवते. आणि बरं ठीक आहे, मी झोपते, तुम्ही झोपा लवकर. मैं ट्राई करते रहूंगा. ए बायको, चल आपण जाऊ झोपायला. चल. नाही तुम्ही जा. अगं चल ना, आता मोठ्या मॅडम पण म्हटल्यात ना की तुम्ही जाऊन झोपा, नका टेन्शन घेऊ. चल. तुम्ही जा म्हंटल ना. ठीक, गुड नाईट. सुबह तू भी जा. नाही मला काहीतरी बरोबर नाही असं वाटतंय. आपण जाऊया शोधायला. एक मिनट. ए मोहिता चल इधर. काय सर? मैं ना इसको लेके जाता हूँ मुंबई को ढूंढने के लिए. मी? मैं तो क्या इतने रात को स्वीटू को लेके जाऊँ ढूंढने? आओ. तू चुप रहे स्वीटू, तू टेंशन मत ले, हम लोग दोनों जाके मुंबई को ढूंढ के लाते हैं. मला कळवा. मी वाट बघते. आओ सर, मला झोप आली. अरे चल तू. अहो पण कशाला? फोन का नाही उचलत आहे? Careful, sir. Careful, sir.
खूप एक्सपेन्सिव्ह बॉटल आहे हा एक्सपेन्सिव्ह बॉटल सर काय करताय सर प्लीज सॉरी गिव मी अनदर वन क्विक कम ऑन advice he पण expensive आहे yes sir he expensive आहे yes sir all right सर माझा जॉबचा प्रश्न आहे सर आता तुझा जॉब जाणार ओके जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल राईट अगं एवढं साधं वाचता येत नाही तुला भाऊजी वाचा ना. हे बघ इथे लिहिलंय ओम खानविलकर बिग बिझनेसमॅन बिग नेम बिग कंपनी व्हेरी गुड बॉय. अरे वा छान दिसतोय ना. पण चेहरा बघा ना जरा दमलेला म्हणजे टेन्शन मध्ये वाटतोय ना. बहिणी अहो खूप काम असतं ना त्याला बघा ना म्हणून दमलेला दिसत असेल तो. नाही नाही खरं एवढा मोठा कौतुक सोहळा झालाय त्या दगदगीत जरा दमला असेल ना. मला फोन दे ना मी शकूला फोन लावते. हॅलो शकू. हा बोल ना नलू ऐकते मी तुला म्हटलेलं ना ओमने लवकरात लवकर त्याच्या घरी जायला हवं. बघ घरी गेल्या गेल्या कशी प्रगती सुरू झाली त्याची. अगं पेपरात फोटो छापून आलाय. हो का मी नाही पाहिला थांब जरा एक मिनिट. अरे या पेपर दे ना जरा. हा बघते मी. हा म्हणजे जरा असा दमलेला दिसतोय पण आम्हाला सगळ्यांना त्याचं फार कौतुक आहे. बरं वाटलं ग. सुप्रसिद्ध उद्योगपती ओम खानविलकर मद्यधुंद अवस्थेत. खानविलकर ग्रुपच्या चिरंजीवाचे फोटो पहा. नलू अगं तू बातमी नीट वाचलीयस का. हो नाही म्हणजे अगं भाऊजींनी वाचली ते इंग्लिश पेपरात छापून आलंय ना. मला कुठे वाचता येतं पण एवढं कौतुक केलं त्याचं. नाही ग काल रात्री ओम बाहेर गेला होता आणि खूप उशिरापर्यंत परत आलाच नाही तो. तर सापडला तेव्हा काय मी तुला नंतर फोन करते. हा ठीक आहे शकू ठेवते. शकू भाऊजी काय छापून आलंय ते वाचून दाखवलं ना. तेच काय वाचलं तुम्ही. व्हेरी गुड बॉय. भाऊजी नलू काय झालं. अहो ओमचा फोटो छापून आला आणि तुम्ही वाचा. नलू हे काय अगं ह्यात लिहिलंय की ओमकार काल दारू प्यायलेला. काय असं लिहिलंय त्यात. ही माझी चूक माझ्यामुळे झालंय सर.
अरे ओम भाई ये करना जरूरी है क्या? अरे मैंने आपको बोला था, आपको सिर्फ सलाह दी थी और आपने वो गलत तरीके से लिया। ये सब गलत है, सब गलत है। प्लीज बंद करो यार ये। ओके रॉकी, अरे आपल्याला हेच करायला लागणार आहे रॉकी। हे बघ, स्वीटूच्या मनात माझ्याबद्दल अजूनही प्रेम आहे आणि ते कायमचं जर घालवायचं असेल तर आपल्याला हेच सगळं करायला लागेल। इट्स ओके, नाही इट्स ओके। हा, शी हेट्स दिस, शी रिअली हेट्स इट। तिला या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार वाटतो, मी काल जे काही केलं त्याचा तिरस्कार वाटतो। सो आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये आता तरी। अरे आवाज तो कम करू ना। नाही ओ अरे काय चाललंय? ओम काय चाललंय? काय चाललंय हे? काय केलंस तू काल रात्री? पेपर मध्ये छापून येण्यासारखं काय केलंस तू? मला काय करायचं काय नाही करायचं हे कळतं। हो का? कळत असताना तसं 4 लोकात शोभा केली नसतीस आमची। काय बिनसलंय तुझं ओम? काय झालंय तुला? का वागतोयस तू असा? ए यू डोंट टेल मी का असा वागतोय का तसा वागतोय। ओम तू हे करू नकोस ते करू नकोस। इनफ ऑफ दिस, ओके? अरे आय एम माय ओन बॉस, आय विल लिव्ह एज आय वॉन्ट टू। इट्स माय लाईफ, ऑलराइट? जस्ट लीव मी अलोन। अरे ओम भाई जी, आप बैठिए, आप बैठिए। ओम, सॉरी स्वीटू, मला माहिती आहे की मी तुला खूप दुखावतोय। तुझा जीव तुटतोय माझ्यासाठी आणि मी त्याची किंमतच ठेवत नाहीये। या बदललेल्या ओमची तू सवय लावून घे, तरच तू तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या ओमला विसरू शकशील। ओम डबा डबा कुठे? काय ग, इथे काय करतेस? काही नाही। कोणाची वाट बघतेस का? हा नाही। चल बस, एकत्र जाऊ ऑफिसला। बस 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 लवकर, ऑफिसला जायला उशीर होतोय। चल, बसलीस का? हो। नीट पकडून बस। नाही ठीक आहे। वा, आज मॅचिंग मेड फॉर इच अदर दिसतंय। थँक्यू थँक्यू। आणि अर्थात आहोतच आम्ही मेड फॉर इच अदर, हो ना बायको? कसं आहे ना, मन जुळली ना की रंग सुद्धा आपोआप जुळतात। ए ते काय म्हणतात ते, ट्विनिंग ट्विनिंग तुमच्यासारखं। भेटू ऑफिस मध्ये, बाय। ए काय झालं? काय काय झालं? काय काय झालं? काय काय चाललंय? काय चाललं म्हणजे? अरे त्यांनी छान कॉम्प्लिमेंट दिली आपल्याला। कशाला पण हे सगळं नाटक करता तुम्ही? आणि हे असं गोड बोलणं, जवळ घेणं मला नाही आवडत। स्वतःच्या बायकोवर प्रेम करणं हे नाटक असतं का? पण इतरांसारखं आपलं नवरा बायकोचं नातं नाहीच आहे ना, मग कशाला करायची नाटकं? पण आपल्यात निदान नाटक तरी आहे ना, हे तरी ऍक्सेप्ट कर। जेव्हा तुला गरज होती तेव्हा तुझा यार, तुझा लाडका तुला सोडून गेला ना भर मांडवात, मी उभं राहिलो तुझ्या पाठीशी। मी तुला आधार दिला आणि दया म्हणून नाही, खरंच माझं तुझ्यावर प्रेम होतं त्याही वेळी, जे मला त्यावेळी व्यक्त करता नाही आलं पण होतं। आणि आत्ताही आहे, तुझ्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे। काय बोलताय तुम्ही मोहित? मी खरंच सांगतोय अवनी, माझं मलाही कळत नाहीये की मी कधी तुझ्या प्रेमात पडलो। मोहित का, कसं, कुठे, काहीच सांगता येणार नाही मला।
पण अवनी मला ना तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं असणं सगळं काही आवडायला लागलंय. अवनी तू माझ्यासोबत असलीस ना की असं वाटतं अख्खं जग माझ्यासोबत. तू नसलीस ना की खूप एकटं एकटं वाटायला लागतं. काय बोलताय तुम्ही? आणि ऐक ऐक हात ऐक एक शांत मोहित, हात. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण एका घरात राहतो, एका छताखाली राहतो, एका खोलीत राहतो. थोडा विचार कर आणि सांग, एव्हाना मी तुला आवडायला लागलो असेल. मोहित, मी तुम्हाला 1000दा सांगितलंय, आपल्या दोघांमध्ये काहीही नातं असू शकत नाही. मी फक्त एकदा प्रेम केलंय आणि ते ओमवर. हे बघ, ऐक ऐक, तू हे सगळं बोलतेस कारण तुझ्या मनात त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर होता. पण आता तू बघतेस ना तो कसा वागतोयस. अत्यंत बेफिकीर बेजबाबदार वागतोय तो. कशाची किंमत नाही, कशाची पर्वा नाही. आणि व्यसनांचं म्हणशील ना तर मोहित, एक मिनिट. तुम्हाला फक्त त्याचं वागणं दिसतंय, पण मला त्यामागचं कारण कळतंय. तो दुखावला गेलाय. ही त्याची दुःख व्यक्त करण्याची पद्धत आहे. फक्त त्याला कळत नाहीये ती पद्धत चुकीची आहे, हे मला मान्य आहे. पण मुळात ओम असा नाहीये. आणि कोणी काहीही म्हणलं ना तरी मी ओमला चुकीचं ठरवून मोकळी होणार नाही. आणि तो कसाही वागला, कसाही, तरी माझं ओमवरचं प्रेम कधीही कमी नाही होणार. कधीच नाही. हा किती विश्वास विटू, याचाच त्रास होतोय मलाही आणि तुलाही. हे नातं संपायला हवं. तुझं आयुष्य नव्याने सुरू व्हायला हवं. काय करू मी ज्यामुळे तू मला विसरशील, मोहितला एक्सेप्ट करशील. तो तुझ्यावर इतकं प्रेम करतोय तरी तू माझ्यातच अडकलीयस. प्लीज नको अडकून राहूस, प्लीज. तुझ्या प्रेमाने, तुझ्या हसण्याने आजवर मला फक्त आनंदच दिला. तुझ्या विश्वासाने सुखावलो असलो मी, पण आता नाही.